11th स्टँडर्ड असो 12th स्टँडर्ड असो, सगळ्यात महत्त्वाचं आहे जर सिलेबसमध्ये ते कव्हर केलं आहे तर ते कुठे ना कुठे रीडिंग त्याचं अंडरस्टँडिंग क्लिअर झालंच पाहिजे, सो दॅट त्याची तुम्हाला 100% हेल्प ही पुढच्या हायर एज्युकेशनला, प्रोफेशनल कोर्सेसला, ग्रॅज्युएशनला बिलकुल मिळते. सो सांगायचा मुद्दा हा की जे मधूनच गिवअप करावं असं वाटतं, बरंच बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर नसतं, सो या गोष्टी 11th स्टँडर्डपासून लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण नंतर एकदा तुम्ही 11-12 स्टँडर्डचा तुमचा इयर सोडले की पुढे एवढा निवांत वेळ तुमच्या स्टडीजसाठी ॲज असं मिळत नाही आणि मग त्याने काही छोटे मोठे डिफिकल्टीज फेस व्हायला सुरुवात होते, मग तुम्ही गिवअप करायला सुरू करतात. सो याच्यासाठी नेहमी लक्षात घ्या की इंग्लिश जरी असलं तर त्याचं रीडिंग, तुमचं OCM सब्जेक्ट याचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होऊन त्याचं रीडिंग झालं पाहिजे. तुम्हाला आवडो न आवडो हा एक आपल्या सिलेबसचा अंडरस्टँडिंगचा पार्ट असतो आणि आपल्या स्पेशलायझेशन पुढे जाऊन आपल्या याच करिअरमध्ये करायचं असेल तर या गोष्टी बेसिक क्लिअर होणं खूप महत्त्वाचं असतं. ओके, थँक्यू.